दरम्यान विधानसभेमध्ये नाना पटोले बोलतात, आपण थेट जाऊयात. त्यालाही कॉन्ट्रॅक्टर लावलेले आहेत. अध्यक्ष महाराज, गरिबाच्या तोंडात घास जात नाही. हनी ट्रॅप सारखा मोठा विषय, त्याचा सरकार गंभीर नाही अध्यक्ष महाराज. आणि मी तुम्हाला मुद्दामून सांगितलं अध्यक्ष महाराज, माझं माहिती आहे, नाशिक, मंत्रालय आणि ठाणे हे त्याचे केंद्रबिंदू आहेत अध्यक्ष महाराज. आणि म्हणून अध्यक्ष महाराज, माझी आपल्याला विनंती आहे, मला अध्यक्ष महाराज गंभीर बाब आहे, अध्यक्ष महाराज, अध्यक्ष महाराज गंभीर बाब आहे. शासकीय सदस्यांची विधेयके व ठराव समितीचे प्रतिवृत्त सादर करणे. अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने अशासकीय सदस्यांची विधेयक आणि ठराव समितीचे अध्यक्ष महोदय. बसा बसा बसा. ठीक आहे. सन्मान्य ज्येष्ठ सदस्य नानाभाऊ पटोलेंनी इकडे आज जो मुद्दा उपस्थित केलेला आहे, या अधिवेशनात जेवढी निवेदनं करायचे निर्देश शासनाला दिले गेले आहेत, ती सर्व निवेदनं उद्या संध्याकाळी सभागृहाची बैठक संपण्यापूर्वी शासनाने करावी असे मी सक्त निर्देश परत शासनाला देत आहे. एक मिनिट, शासनाकडनं याची अक्नॉलेजमेंट कोणी देईल का? होय अध्यक्ष महोदय. नाशिकचं हनी ट्रॅपचं प्रकरण फार गंभीर आहे. राठोड कसं होय म्हणू शकतात त्याला? अध्यक्ष महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांच्या सारख्या दर्जाच्या माणसाने सभागृहाला आणि महाराष्ट्राला आश्वस्त करावं. नाशिकच्या हनी ट्रॅपचं प्रकरण आहे. आपण सांगा, तुम्हाला सगळी नावं माहित आहेत का अध्यक्ष महोदय? ती सगळ्यांची नावं आहेत. अध्यक्ष महोदय, आपण या बाबी गांभीर्याने घेतलेल्या आहेत आणि आपल्या निर्देशाप्रमाणे शासनाने देखील नोंद घेतलेली आहे. चला बस झालं, आता चला पुढे जाऊ. काय करता? मी उभा राहिलो की तुमची पुढे जाता म्हणून मी उभाच राहत नाही. तुम्ही उभे राहिलात की बाकी पुढे जात नाही, म्हणून मला बोलायला लागतं. बसा, बसू. पुढे जाऊ ना. आता असं की राज्याचे उपमुख्यमंत्री महोदय, हा विषय आम्ही गांभीर्याने घेतलेला आहे आणि याच्यात आम्ही शेवटात जाऊ म्हणून या ठिकाणी सभागृहामध्ये सांगतायत. मी आपल्या ही गोष्ट निदर्शनात आणण्याकरता झटकन उभा राहिलो की या संदर्भामध्ये राज्याचे गृहराज्यमंत्री यांनी काल मीडिया समोर जाहीर विधान केलंय की नाशिकच्या माणसानं सुद्धा दिलेली तक्रार मागे घेतली आणि ठाण्याच्या माणसांनी सुद्धा तक्रार मागे घेतली आणि आपसामध्ये सेटलमेंट करून हा विषय संपला, असं गृहराज्यमंत्री म्हणतात. आणि राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणतात आम्ही हा विषय गांभीर्याने घेतलेला आहे. तुम्ही सभागृहाची दिशाभूलता करत नाही ना दोघे जण? अध्यक्ष महोदय, हे मला सांगायचं आहे एवढ्या गंभीर प्रश्नावर, म्हणून मी उभा राहिलो, नाही तर मी उभा राहिलो नसतो. बोला मंत्री महोदय. काय महोदय, मी ज्या केसच्या बद्दल माहिती दिली, मुळात ती तक्रार ही कुठली हनी ट्रॅपच्यावर तक्रार नव्हती. ती तक्रार वेगळी होती आणि त्या बाबतीमध्ये जर का ज्यांनी तक्रार दिलेली आहे, ज्यांच्याविरुद्ध तक्रार दिलेली आहे, दोघांमध्ये जर का कॉम्प्रोमाइज झालं तर तक्रार मागे घेतली गेली. इतकं सिंपल आहे. ही तक्रार हनी ट्रॅपची नव्हती. आता बास झाला. आता किती वेळ तुम्ही याच्यावर घालवणार आहात? महोदयांच्या ठीक आहे, चला पुढे चला. अध्यक्ष महोदय, नरके साहेब बोला. अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने त्यांनी उत्तर अशासकीय दिलं नाही, सदस्यांची स्पष्टीकरण विधेयक आणि दिलं. ठराव समितीचे तिसरे प्रतिवृत्त सादर करतो. शुक्रवार दिनांक 18 जुलै 2025 रोजीच्या दिवसाच्या कामकाजाच्या क्रमात दाखविण्यात येणाऱ्या अशासकीय ठरावांना व अशासकीय विधेयकांना द्यावयाचा वेळ ठरविण्याकरता समितीची बैठक झाली. अशासकीय कामकाजाची एकूण 2.5 तासाचा वेळ उपलब्ध आहे. त्यापैकी विधानसभेकडे पुनर्प्रस्तावाकरता असलेल्या 2 अशासकीय विधेयकांना 4 मिनिटे, तसेच विचारात असलेल्या 2 अशासकीय विधेयकांना 13 मिनिटे व उर्वरित 120 मिनिटांचा वेळ पुढील प्रमाणे अशासकीय सदस्यांना देण्यात यावा. 1. डॉक्टर नितीन राऊत, विधानसभा सदस्य, यांचा ठराव क्रमांक 103, 20 मिनिटांपेक्षा जास्त नाही. 2. धनंजय मुंडे, विधानसभा सदस्य, यांचा ठराव क्रमांक 33, 20 मिनिटांपेक्षा जास्त नाही. 3. राजकुमार बडोले, विधानसभा सदस्य, यांचा ठराव क्रमांक 43,
20 मिनिटापेक्षा जास्त नाही. 4 राजकुमार बडोले विधानसभा सदस्य कराचा ठराव क्रमांक 39 20 मिनिटापेक्षा जास्त नाही. 5 ॲडव्होकेट आरोप पराग आळवणी विधानसभा सदस्य यांचा ठराव क्रमांक 50 20 मिनिटापेक्षा जास्त नाही. तुम्ही बसा, मी तुम्हाला लगेच संधी देतो. श्री प्रशांत Very ठाकूर good. यांचा ठराव क्रमांक 151 20 मिनिटापेक्षा जास्त नाही. यापैकी कोणत्याही ठरावाचा वेळ वाचल्यास तो त्यापुढील क्रमांकाच्या ठरावाला देण्यात यावा अशी ही समिती शिफारस केली आहे. अशासकीय विधेयके आणि ठराव समितीच्या तिसरे प्रतिवृत्त सभागृहास सादर झाले. शासकीय विधेयक आणि ठराव समितीचे तिसरे प्रतिवृत्त सभागृहाला संमत आहे असा मी आपल्या अनुमतीने प्रस्ताव मांडतो.